यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् मला इथं गावात कोणी आणलंय? 3 दिवस झाले. बोल परत. अरे वाघाचं बच्चे आहेत तुम्ही, असं रडत्यात होय? रडायचं नाही, वेळ आली ना लढायचं असतं. रडू नका. पप्पा, आज मुंबईला गेलं नाही तर जमणार नाही का? जावं लागेल वैष्णवी, म्हणजे नशीब कुंकू लावायला आलं आणि आपण जर कपाळ धुत बसलो तर जन्मभर कपाळ करंट होईल. हातातोंडाशी आलाय घास, आता कटाळा करून चालणार नाही. या पिशवीत तुमचे औषध आणि गोळ्या आहेत. दशमी आणि चटणी पण दिली. 2 दिवस पुरेल तुम्हाला. तुम्ही काळजी घ्या सगळ्यांची. तुम्ही पण काळजी घ्या. येतो. काळजी घ्या पप्पा. पण तुम्हाला काय वाटतं, हे लोक दिलेलं आश्वासन पाळतील? त्यांना आश्वासन पुरच करावं लागेल. हा घेतले बघा, मी कसंच मागे हटत नाही. त्यांनी मी माझा नादच करायचा नाही बरं का. तुला तर माहिती सूर्याची सावली कधीच लपत नाही आणि मनोज जरांगे शिवरायांशिवाय कुठंच झुकत नाही. 1 महिन्याचा वेळ मागितलाय त्यांनी. या टायमाला त्यांनी दिलेला शब्द त्यांना पाळावाच लागेल. नाहीतर बघा म्हणा मग मराठ्यांचा दणका, विरोध करणाऱ्यांचा कसा मोडतोय मनका. यार पाणी दे ना, कोरडं खाऊन परत तोटर बसायला लागलेत. आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालय आंतरवली सराटी येथे आपण मासिक मीटिंगचं आयोजन केलेलं आहे
आणि या मासिक मीटिंगच्या अध्यक्षस्थानी माननीय सरपंच श्री पांडुरंग तारक हे आहेत. उपस्थित उपसरपंच आणि सर्व आपण सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपले जे काही मुद्दे आहेत गावातले, जे काही अडचणी असतील, ज्या काही असतील तर त्या सांगा. माझा असा एक मुद्दा आहे की आपल्या गावातले जे एलईडी लॅम्प आहे बऱ्याचशा पोलवरले खराब झालेले ते आपल्याला नवीन टाकावं लागते. आपण आता काय करतो, जे स्ट्रीट लाईट असतात ते पूर्ण गावामध्ये स्ट्रीट लाईट लावतोय आणि ते काम आपण दिवाळीला पूर्ण करू. सरपंच, आपली शाळेची फार दुरावस्था झालेली आहे. तिथं आपल्याला 2 वर्ग टाकणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याचे पाणी पावसाळ्यात खूप हाल होते, तिथे 2 वर्ग आपले पाण्यात गरजेचे. आपण मागच्या मीटिंग मध्येच त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे पालकमंत्री साहेबांना आणि त्यांनी आपल्याला 2 वर्ग मंजूर पण केलेले त्याच्यामध्ये. माझा मुद्दा असा होता की आपल्या शाळेसमोरील जी गल्ली त्या दलित वस्तीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तिथं आपल्याला विशेष असं लक्ष देणं गरजेचं आहे. तिथे नालीचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ती नाली आणि त्या गल्लीमध्ये रोड पण आहे, शेशी रोड पण सँक्शन आहे आणि नाली पण आहे. तर आपण ते पण काम लवकरात लवकर या महिन्यातच पुढच्या मीटिंग पर्यंत आपण आज बोलतोय हे सगळे कामं व्हायलाच पाहिजे, कारण हे कामं सँक्शन झालेले आहेत आणि जे कामं सँक्शन नाही आहेत पुढच्या मीटिंग मध्ये होतात. बरं, आपले सर्वांची मुद्दे झालेली आता. बरं, आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे आणि तो महत्वाचा आहे की 29 तारखेला मनोज दादा जरांगे पाटील यांची सभा पैठण फाट्यावरती होणार आहे आणि ती सभा या कारणाने आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे आणि त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दादांना उपोषण करण्यासाठी आपल्या गावकरी आणि ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली की दादा तुम्ही आंतरवालीमध्ये उपोषण करा. तर माझं असं मत आहे की आपलं सगळ्यांचं मत असेल तर आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांना एक ठराव देऊ आणि तो ठराव दिल्याच्या नंतर दादांना आपण रिक्वेस्ट करू की दादा आम्ही ठराव पण पास केलेला आहे आणि तुम्ही आमच्या गावामध्ये उपोषणाला बसा. खरं टाका एक मात्र नाही काही अडचण नाही. दादा जय शिवराय, अंतरवाली सरपंच बोलतोय. काही नाही, आज आमची ग्रामपंचायतची मीटिंग होती, त्याच्यामध्ये जे काही आपलं 29 तारखेला सभा आहे त्याच्यामध्ये आपल्या जे काही अटी मान्य नाही झाल्या तर त्या अनुषंगाने आमच्या गावकऱ्याच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने तर तुम्ही अंतरवालीमध्येच आमरण उपोषण करावी ही सगळ्यांची विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे. हो बोले. आज पण लय बैठका झाल्या, लई चर्चेची बी गुराळ झाली, पण माय बापा हो, आता ह्यांना आपली मराठ्यांची ताकद दाखवून द्यायची वेळ आली. आपल्या ह्या गोदापट्ट्याच्या ताकदीवर जेलात राहून बेसन भाकर खाऊन आलेल्या तुला आरक्षण आणून दाखवीत तरच मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही तर सांगणार नाही. आज 1 वाजेपर्यंत वाट बघत, एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघन नाही तर माझी अंत्ययात्रा निघन. 2च पर्याय आहेत सरकार समोर. मी बायकोला सांगताना सांगून आलोय, हे बघ आलो तो तू आणि गेलो तो समाजाचा कुंकू पुसून तयार राय, आता माघार राय, आता चलो अंतरवाली सरांनी. दिवस झालं आपल्या दारांनी पाणी पिलेलं नाही, अन्न खाल्लेलं नाही, घरात ऊन तडपतंय, दिवस कसले. विचार करा, आपण थोडा वेळ जरी पाणी पिलं नाही ना, थोडा वेळ तरी महाराज आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं. थोडा वेळ जर उन्हामध्ये गेलं ना तर आपल्यासारखं महाराज एखादं चक्कर येऊन पडल. पण आज 4 दिवस झालं दादा उपाशी आहेत. आणि हे कशा करता दादा उपाशी आहेत? अन्न पाण्याचा केला त्याग, अन्न पाण्याचा केला त्याग, अन्न पाण्याचा केला त्याग, अन्न पाण्याचा केला त्याग. आरक्षण लेकरांसाठी माग, आरक्षण लेकरांसाठी माग, आरक्षण लेकरांसाठी माग. आता बघायला गेलं ना आमच्या मुलांना 95% मार्क असून सुद्धा आज शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. तेव्हा कुठंतरी महाराज गरज आरक्षणाची वाटते. याच्याकरता आरक्षण पाहिजे. तर जंगलातील भारी झाडाला साग म्हणतात, जंगलातील भारी झाडाला साग म्हणतात. जो फणा काढतो त्याला नाग म्हणतात आणि जो महाराष्ट्रात राहून हवा करतो त्याला छत्रपती शिवाजी
शिवाजीराजांचा वाद म्हणतात, छत्रपती शिवाजीराजांचा वाद म्हणतात. हॅलो, मी बोलतोय. हा जैन सर बोला. या आठवड्यात जालन्यात सरकार आपल्या घरी हा कार्यक्रम आहे. हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्या जरंग्याला कशी काय परवानगी दिली? पण साहेब, जरांगे पाटील ते त्यांच्या गावामध्ये अत्यंत शांततेमध्ये आंदोलन करत आहेत याची पूर्ण खात्री केली आहे मी. तुम्हाला समजतंय का? सीएम, डेप्युटी सीएम, अर्धमंत्रिमंडळ असणारे कार्यक्रमाला हे काही नाही. ते आंदोलन उद्याच्या उद्या थांबलं पाहिजे. पण साहेब, उपचाराचं कारण काढून त्याला उचला. आणि हा, मला संपूर्ण जालना जिल्हा स्वच्छ पाहिजे 2 दिवसात. ठीक आहे साहेब. जय महाराष्ट्र. भूतकाळाच्या छताडावर पायरून वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य कसं घडवायचं हे शिकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना रक्ताच्या प्रत्येक थेंबातून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं जगावं हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, न्याय व हक्कासाठी संघर्ष कसा करायचा हे शिकवलं मनोज जरांगे पाटलांनी. एक तर मराठा समाज कधी पेटत नाही आणि पेटला तर कधी विजत नाही हे देखील त्यांनी दाखवून दिलंय. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाट्याला आणि शिवरायांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, आणि शिवरायांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला.
अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत चालू असलेलं आमरण उपोषण चिरडून काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला असून अमानुष मारहाणीत अश्रुधूर, गोळीबार, छर्रे असणाऱ्या बंदुकांचा आंदोलन चिरडण्यासाठी सर्रास वापर करण्यात आला. यात शेकडो गावकरी, महिला, पुरुष, लहान मुले, वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. मम्मी, आपल्या पप्पाला काय होणार नाही ना? अजिबात नाही. अरे वाघ आहे तुझे पप्पा. कोणी किती पण हल्ला केला तरी त्यांच्या नरडीचा गुट घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ते. हे पहा, मी सगळी माहिती विचारलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांची तब्येत प्रचंड ढासळलेली आहे. त्यांच्या जीवाची काळजी म्हणून महसूल आणि पोलीस प्रशासन उपचारासाठी घेऊन जात असताना आंदोलकांनी अडवले आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली, ज्यात अनेक पोलीस बांधव भगिनी गंभीर जखमी झाले आहेत. काही आंदोलक सुद्धा जखमी झाले आहेत. मी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अंतरवाली सराटीत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष अंतरवाली सराटी या गावाकडे आहे. याच गावामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल पाटील, काल काय घडलं? काय गुन्हा होता म्हणा आमचा? आम्ही आमच्या गावात शांततेनं उपोषणच करीत होतो ना, ती डायरेक्ट येऊन मारायला लागले राव. हे असल्या गोळ्या घातल्यात, 100 छर्रे आहेत एका अंगात. हे काय आम्ही काय परदेशातून आलोय काय? रात्री भित्री काय राव? या आमच्या माता मावल्या 90 वर्षाच्या तुळशीच्या माळ आहेत राव यांच्या गळ्यामध्ये. यांची राव टोपरी फोडून टाकली. 30 टाकं पडल्यात पिठा एकेकाला. ही आमची म्हातारी कोतारी माणसं ही भजन करीत होती राव तिथं. ह्यांना गोळ्या घातल्यात. पण या लाठीचार्ज आणि या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे. आणि वरून हे काय म्हणायला लागलेत, आमचे पोलीस जखमी झालेत की आमच्या पोलिसांना लय मारलं, गावकऱ्यांनीच आधी पोलिसांना मारलं. यांना आम्ही आतापर्यंत आमचं मानायचो, यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही नव्हतो. पण तुम्ही आता आम्हाला गोळ्या घातल्या. यांनी आम्हाला सावरायचं सोडून आमच्याच गावातल्या लोकांवर 307 गुन्हे दाखल केलेत. बरं आता जीव गेला तरी 72, पण आता आरक्षणच घेणार. तुम्ही आमच्यावर डाव टाकला ना, आता या मनोज जरांगेचा डाव बघा. माझा डाव आणि खाव आता तुम्हाला सोसणार नाही. पाटील, यानंतर तुमची भूमिका काय असेल? अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी अनेक राजकीय नेते अंबड आणि वडीगोद्री जवळच्या दवाखान्यात गेले आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटीला जाऊन मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांच्या भेटी घेऊन काल घडलेली घटना जाणून घेतील. आत्ताच नवीन माहिती समोर आली आहे की सातारा आणि कोल्हापूरवरूनही दोन्ही राजे घटनास्थळी पोहोचणार आहेत. वाटोळं झालं बघ ते पोलिसाचं. लेकीसारखी समजली. चहा दिला, नाश्ता दिला, ते सगळं विसरली. ती आई बाई तर 4 बऱ्या बोट करून घरात यायला लागली. बाथरूमला जायचंय म्हणली, जा म्हणलं आणि घरात घुसून मारलं. हे सगळं तुझ्यामुळे झालं बघ. तू नसतं दार उघडलं तर. आवात्या, मी गाईला पाणी पाजायला चालले होते. कशाचा आवाज आला म्हणून दार उघडून पाहिलं तर डायरेक्ट घरातच घुसले आणि मारलं. रामभाऊ, एक रात में अंतरवाली सराटी के नाम देश भर गायन लगी और कौन सा भी टीवी उगड़े ना लगा की वो दिख रहा बाबा. कोणत्या राजकीय पक्षाचे लोक येऊ पाठिंबा द्यायला लागले तर निषेध व्यक्त करायला लागलेत आपला. हा, अहो विरोधक सुद्धा कुळकुळ येऊ पाया पडायला लागलेत. मेरे अब्बू क्या बोलते, जो काटने वाले ना वो चाटने लगे कि समझ लो तुम्हारे दिन शुरू हो गए. मैं तो बाबा अंतरवाली सराटी में आने जाने वाले लोग किसका अगर पंक्चर होगा ना, ये रसूल उसको फुकट पंक्चर निकाल के देने वाला है. अरे ते माझ्या कन्नडच्या भावानी तर कमालच केली. ज्या गिरायकाचं नाव मनोज आहे का त्याला जेवणच आपल्या हातला फुकटात दिलं. आजी सुनते जी, क्या रे? हरुण स्कूल में नहीं जाने का बोल रहा. क्या रे? अबू मेरा मामा हरुण को लगा, मनोज जरांगे पाटिल को नहीं रखा. ठीक है, आज से तू मेरा मनोज जरांगे पाटिल. चल चल. सध्या
अंबड तालुक्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे, परंतु राज्यात अनेक ठिकाणी सुरूच आहे. माझ्या मतदारसंघामध्ये तर काही लोकांनी पुतळे लावले, काही गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. हे बाय, जे घडू नये ते घडलेलं आहे, त्याचे रिॲक्शन तर येणारच. आमच्याकडे काही लोकांनी मुंडन केलेलं आहे, काही लोक नदीच्या पाण्यात हातात झेंडे घेऊन उतरून आंदोलन करत आहेत. हे लोक आता मुंबईत सुद्धा पसरत चाललेलं आहे. त्यामुळे हे आता होतच राहणार. मी माफी सुद्धा मागितली, कारवाई सुद्धा केली, पण तरी लोक काही शांत होत नाहीये. मग आता काय करायचं तरी काय अजून? हे सगळं प्रकरण आपल्याला अत्यंत संयमानं आणि डोक्यावर बर्फ ठेवून हाताळावं लागणार आहे. मी ऑलरेडी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना संरक्षण पुरवण्याचे आदेश हे दिलेले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणताही राजकीय प्रश्न नको, आपण फक्त मराठा आरक्षणावर चर्चा करू. करायचं काय चालू? अंतरवाली सराटी येते, जी घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचं सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं आहे. याआधी सुद्धा आम्हीच आरक्षण लागू केलेलं होतं, परंतु सगळ्यांना माहिती आहे की वर आपली बाजू मांडताना काही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करायला हवा होता, तो देखील झाला नाही. आता का कोणी केला नाही या फंदात आता पडण्यात काही अर्थ नाही. मी शब्द देतो की शासनाचं शिष्टमंडळ हे आजच्या आज जरांगे पाटलांना जाऊन भेटेल. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता कायम टिकेल असं आरक्षण आम्ही देऊ. त्यांची जी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे, त्यासाठी आम्ही न्यायमूर्ती पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. ती लवकरच कामाला लागेल. ज्यांच्या ज्यांच्या म्हणून कुणबी नोंदी सापडतील त्यांना शासनाच्या वतीनं तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश मी दिलेले आहेत. नाही तसलं जमणार नाही आपल्याला. हे बघा ना राव, असल्याला गोळ्या झाडल्यात आमच्या माता मावल्यांवर. तुम्हाला काय आया बहिणी आहेत का नाही? तुम्ही तुमच्या आया बहिणीवर गोळ्या घातल्यात आज समजा. आमच्या लहान लहान लेकरांची टपुरी फोडली ना, इथे टाक पडल्या ते काय काला. आणि वरून काय आमच्या जखमी आंदोलकांवर तुम्ही 307चा गुन्हा दाखल करता होय? अरे इथं काय मोगलाई लागून गेली काही? 2 दिवसात करतो काहीतरी अजून. ही बघा, ज्यांनी लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश दिलाय ना, त्या सगळ्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई पाहिजे. ते पाहू आपण. त्याची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे. मी जाताच गुन्हे मागे घेण्याची विनंती करतो. आणि गृहमंत्री खुशाल म्हणतात राव, आधी दगडफेक झाली, मग स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी ऍक्शन घेतली. त्यांना जशी माहिती मिळाली तसं ते बोलले. एसपीला रजेवर पण पाठवलाय. रजेवर बिजेवर चालणार नाही. यात जे जे सामील आहेत ना, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ती बी निलंबनाची. मी तर आरक्षण घेतल्याशिवाय उठतच नाही आता. मग जीव गेला तरी बेहत्तर. तुम्ही घातल्यात ना गोळ्या आम्हाला, बघू आता, होऊन जाऊ द्या. तुमच्या तब्येतीची काळजी आहे पाटील आम्हाला. असल्या गोळ्या घालून काळजी आहे का तुम्हाला आमची? मारलं बुवा तुम्हाला आता. म्हणजे आधी गोळ्या घालायच्या आणि वरून काळजी आहे म्हणायचं. आणि मुख्यमंत्री साहेब बोलले होते, त्यांनी शब्द पाळला का त्यांचा? तडकापटी आरक्षण नाही देत आहे. बर, उद्या आदेश जाहीर केला तर ते सुप्रीम कोर्टात टिकायला हवं की नाही, त्यासाठी आम्हाला थोडा वेळ वाढून द्या. नाही मला काहीच कळत नाही. आणि आता वेळ मागायचीच नाही. आम्हाला सरसकट मराठ्यांना तात्काळ आरक्षण जाहीर करायचं, एवढंच आम्हाला कळतंय. आता इथं मरायला लागलो ना आम्ही. चला, धन्यवाद. गावागावामध्ये साखळी उपोषण चालू आहे. आपल्याला बी काहीतरी विचार करायला पाहिजे. नाना या नाना पेढी आणले का? काय झालं? त्यांची ती कुणबी वंश सापडली त्यांची. काय सांगता? हो होय. मी तटूनच बसलो, तेव्हा जमलं. मला म्हणले तुम्ही बाहेर व्हा, मी शोधतो. मी म्हणलं तसं नाही जमणार, मी इथंच बसून राहणार. आणि मग काढले कागद निजामी उर्दूतले. आणि मग एक आहे ना, असं काळ टकलं म्हातारं आलं
आणि त्याने ना असं बारीक बघितलं बघा, तेव्हा जमलं. तुम्हाला सांगतो, या लोकांनी जर खरंच मनापासून नोंदी शोधल्या ना तर अख्ख्या गावाच्या गावाकडून बी निघते हो. भेटायलाच पाहिजे राव तुम्हाला लोकांना आरक्षण. अहो, हे राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपले ते निर्माण करायला लागले ना. पण आपलं गावात काही झालं का? आपण तर सगळे एका जागा एका आनंदाने राहतो ना. आपला कशा प्रकारे वाद नाही. आता बोटार मोजा इतकेच मराठी श्रीमंत राहिले, नाही तर काही उस्तुडीला गेले आणि काही साल धरली. आता शिल्लक करायले, म्हणून मराठ्याला आरक्षण भेटायलाच पाहिजे. काल आणलं रे व्हिडिओ. भाऊ बरा आहे ना? तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा? व्यवस्थित आहे ना सगळं? हेच पाहिजे हो आपल्याला. मराठा समाज म्हणजे हिंदुस्थानच्या पाठीचा कणा आहे. मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच हवं. नाही, त्या बाबतीत आम्ही सुद्धा सगळे समर्थन करतो आहोत. मनोज भाऊ, तुमची मागणी अतिशय रास्त आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही तुमचा लढा चालूच ठेवा. पण हा सगळा प्रश्न राजकारण्यांच्या हातातला आहे. शेवाळावरून चालण्यासारखं आहे. आजचे जे सत्तेत आहेत आपले मुख्यमंत्री अतिशय प्रामाणिक आहेत. उपमुख्यमंत्री तुमची कुठलीही फसवणूक करणार नाहीत. नक्की तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतील. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. हो, पण माझी एक तुम्हाला विनंती आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही लढा चालू ठेवा, पण उपोषण सोडा.